आजचा डे 3 सुरू झाला ना, डे 3 सुरू झाला आहे आणि ह्या रूममधून चेकआउट करायची वेळ आली आहे. सगळं उरकलं आहे. 9चा चेकआउटचा टाईम होता, 5 मिनिट उशीर झालेला आहे. आता हे मागे रूम ओनर आहे, ते काय बोलायला नाही आले, पण आम्ही निघतोय आता आमचं दुसरीकडे जिकडे बुकिंग आम्ही तिकडे जाणार आहे, रास्ता कॅफेमध्ये. आजचं काय आउटफिट, हा तिचा आउटफिट आहे आजचा. राऊंड टर्न, हा माझा आजचा आउटफिट आहे. बिदाईचा टाइम झालेला आहे. सगळ्यांनी बोरिया बिस्तार आवरले आणि चाललेत आता डुगू. आता आम्ही बॅग पहिले तिथेच खाली ठेवलं आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललोय. आता नाश्तावाले मम्मा आता कुत्र्याने आम्हाला जवळ अटॅक द्यायचा सोडला होता. अचानक तिकडून धावत आला आणि आम्ही पळालो. व्हिडिओ पॉज करून आमचं जायचं डायरेक्ट ठरलं होतं, पण आम्ही आता नाश्ता करायला चाललो आहे. आमचे नाश्त्यावाले अंकल फिक्स आहेत, त्यांच्याकडेच आम्ही 3 दिवस झाले नाश्ता करतो आहे. चांगलं आहे, इडली डोसा तेच. आणि इथं नाश्त्याला टिफन म्हणतात, टिफन. काल आमचा तो माणूस म्हणला, अच्छा कल दिन भर घुमना है तो अच्छा टिफन करके जाना, म्हणजे नाश्ता. आम्हाला वाटलं टिफन म्हणजे टिफिन वगैरे असेल, तर नाही, टिफन म्हणजे नाश्ता. तर आम्ही मंदिरात जाऊ. हां, आणि हे मंदिर आम्ही रोज इथून जातो आहे, पण गेलो नाही. पण आज मुरुगन टेम्पल आहे, आज आमचं जायचा प्लॅन आहे. जाऊ आता, दर्शन घेऊ मुरुगन स्वामीचं. आणि आज टिफनवाल्याकडे पण गर्दी आहे विकेंडमुळे. आता आम्ही नॉर्थ हम्पीला जाण्यासाठी प्रवास सुरू केला आहे आणि आम्ही एक जुगाड केला आहे. जर तो वर्कआउट झाला तरच सांगणार, नाही तर तोंडावर पडण्यासाठी आम्ही सांगणार नाही आहे. जर आमचा प्लॅन वर्कआउट झाला तरच सांगणार आहे, नाही तर नाही, मग विसरा. भेटू आता प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर. असं ही नदी पार करून जाणार आहे बोटीनं. बघू तुमच्या नशिबात आहे का आमचं जुगाड ऐकण्याचं का नाही ते. आम्ही आता चाललोय बोटने. आमची वैष्णवी बसते तिकडं, तिच्या भावी आणि काजल इथं बसली आहे, शीतल इथे. पप्पा तिचे म्हणतायत उज्जैन जर जवळ असेल तर जाऊन ये तिथं पण. तर आम्ही आता इथूनच असं उज्जैनला जाणार आहे. जवळच आहे इथून लय. आम्ही इथूनच उज्जैनची बस पकडणार आहे, काकांनी सांगितले जावं म्हणून. ए साक्षी, आता आमची बोट सुरू होईल असं वाटतंय. हा, आणि ते श्राद्धाचा घाटे वाटतं, सगळे श्राद्ध घालताय तिथं. काल आम्ही कोरॅकल राईड केली, तरी आज प्रवासाच्या निमित्ताने आमची पुन्हा एकदा बोटमध्ये बसण्याची हौस पूर्ण झाली आहे. आता आम्ही परत बोटमध्ये बसलोय. छोटासाच प्रवास आहे, जास्त मोठा नाही आहे, 5-10 मिनिटाचाच आहे. आता आम्ही साऊथवरून नॉर्थला चाललो आहे, बोट नाही. आणि भरपूर लोक इकडून बोटनेच चालली आहे. तिथून चालत आलो लवकर चाललं. सांगितलं तर आम्ही असं जंगलातून चालले. बघा मागे रस्ता कसा आहे. आणि ह्या आमच्या थकून बॅगेसकट बसलाय, तर थकले. हा असा रस्ता आहे, 10-15 मिनटं झाला आम्ही असं चालतोय. आणि पुढं पण अजून चालायचं. आलोय आम्ही हायवेच्या जवळ आलोय आणि आता असं चालत जायचंय, थेट असं चालत जायचंय हायवेपर्यंत. पण भारी आहे, काय नेचरच्या मधून वॉक चाललाय आमचा. हो, अजून सकाळचे 10:30 वाजले, त्यामुळं काय ऊन असं टोचत नाही आहे अजून. गाडी आली. आता चला पुढं पायी चालत जाऊया हळूहळू. आम्हाला ताडोबाला जायचं होतं, फक्त वाघ नको दिसायला, बाकी ताडोबावालाच फिलिंग आहे ना. मागे नका ठोकू नका. होय, चल लवकर. रड, खाने का पीने का हरा. मांजर आहे का काय इथं. आता मला रिक्षा भेटली आहे. आम्ही नेचरमधून वॉक करत आलोय आणि आता रिक्षा भेटली आहे आणि आता चालली. कंडक्टर उडाली. कैसा है देखो रोड आप.
देखो मैडम रास्ता कैसा है देखो देखो अभी वो हमारे पेट में दर्द होने लगे ये रस्ते से जाने के बाद आप 2 रुपये कम करो. आमचा रास्ता कॅफे इथं आम्ही आलेलो आहे नेचरच्या वाईट्समध्ये. किती भारी आहेत ना बघा की कसल्या लॅम्प. आतमध्ये लाईट आहे. अरे हा कॅफे इथे ते त्यांचं खाण्याचं इथं नाही जायचं आपल्याला. त्यांचं रिसेप्शन कुठे आहे? नाही इथे नसेल. आज आम्ही इथे राहणार आहे. हा असा आमचा रूम आहे. हा रास्ता कॅफे इथे आम्ही राहणार आहे. कुठे? आणि हा आमचा रूम आहे. नीट अँड क्लीन आहे. चांगला आहे. इथे बाल्कनी पण आहे आणि मागेच भाताची शेती आहे. इथे मागेच लगेच भाताची शेती आहे. नेचर आम्हाला आम्ही जेव्हा पण ट्रिप प्लॅन करतो कुठली असू दे, कोकणातली गेली किंवा इकडची, आमचं नेहमी असं असतं की एक दिवस हा पूर्ण रिलॅक्ससाठी आणि जस्ट नेचरच्या वाईब्स नेचरमध्ये घालवायचा. त्यामुळे आम्ही नेहमी असं एक रूम एक दिवस ठेवतो पूर्ण रिलॅक्ससाठी. तर आमचा आजचा दिवस आहे आणि त्यासाठीच बुक केलं. आज आम्ही इथे फक्त रिलॅक्स करणार आणि मजा करणार. आता आम्ही रेडी होऊन सायकलिंग करायला चाललोय. बघू सायकल इथे कुठे मिळते का की काय होतंय. आधीगर काय नाही. हे असं आमची रूम बाहेरून दिसते जिथं आम्ही राहिलोय तिथे. आता ह्या सगळ्या अशा रेडी शेडी होऊन हाँ ऐसा है इधर आओ. हम ऐसे रेडी वेडी होके जा रहे साइकिल ढूंढने के लिए. मिलेगा तो करेंगे. कायचा पसितो. हा असा कॅफे इथं. आम्ही आता इथे लंचसाठी आलोय रास्ता कॅफे. आता आम्ही हे आज काय मागवलं आमचं लंच व्हेज क्रिस्पी आणि हा फ्राईड राईस मागवला. हात घे का बाजूला. हे आता हॉट चॉकलेट घेतलंय. फ्राईड राईस आणि काय होतं ग पनीर चिली खाऊन झालेली आहे. व्हेज क्रिस्पी खाऊन झालेली आहे. आता हॉट चॉकलेट ट्राय करणार आहे. आता आम्ही इथे हा मार्गरिटा पिझ्झा घेतलाय आणि हॉट चॉकलेट अजून तशीच चालली आहे. दांड्या नाही खेळायच्या त्याच्यासोबत. गिव अ ट्राय. टेस्टी असलं म्हणजे मिळवलं नाही तर चीज. ए झंपे. आता त्याच खेळायचं ना. किती झाले? 7 झाले माझ्याकडे. माझ्याकडे 5. तुझ्याकडे 8 झाले. कुठून सुरू करायचं? शीतल देवी पहिलं स्टार्टला आता वाटते का? तू कसं खेळली पहिली? अरे यार ती बोली तू खेळली इकडून खेळतात तसे. ऑफिसला माझ्या शेजारी बसली. नाही ना 6 आहे. 9 का 6 आहे. 9 आहे. तो असा पण होऊ शकतो का? नाही हे 9 आहे. 9 आहे आपण नाही प्लस तू चल लाली का 4 जायची. आता मला कळत नाही मॅडम पंखा झाला पंखा. मला तुम्ही क्लास 2 टाकला नंतर अजून एक ग्रुप कसा रिवर्स टाकला कोणी काय टाकलं हे ग्रीन आहे काय सांग. मी देऊ का ते ट्रायपॉडवर लावलं ते 4 आहे.
अभी हमने पास गाड़ी काढ़े खेलते रहने गाड़ी वैष्णवी करते मग कोणी आधी चालू केलं आगे वगैरे काढते मला शिकवलं ना पण माझ्या वेळेस मी बाजूला पण टाकणार तुम्हाला शिकवलं टाकणार स्पेशल गाडी स्पेशल टाकणार तुम्हाला तुमच्या स्किप केलं बघून मला मग प्लस टाकलं होता सोबत प्लस तुला त्याला घ्यायची वैष्णवी प्लस तुला तू चालू शकतो ना नाही प्लस अरे वा बेटे यासाठी माझ्या कब्जात तो नाही कलर चेंज काय करू नाही कलर ब्लू ठेव तिच्याकडे ब्लू नाहीये ब्लू ठेव कलर चेंज टू ब्लू ठेवतो ती काय करू शकते मला आता खूप प्रश्न पडलाय कलर चेंज टू ब्लू कारण तिच्याकडे ब्लू नाहीये सांगते ते ग्रीन कर ग्रीन असं ऐकायचं नाही मला असं जाळीमध्ये पडलं जातं नाही वैष्णवी जिंकेल नाही तर कलर चेंज टू ब्लू ठेव ऐक बोलले ना मी तिच्याकडे ब्लू नाहीये असं गटून नाही खेळायचं तसंच खेळायचं मग तुला टार्गेट घ्यायचंय टाका लवकर कलर चेंज रेड काय प्लस प्लस फोन तुझ्याकडे प्लस फोन असेल तर काय त्याला काहीच नाहीये काय झालंय कलर चेंज कलर चेंज कलर चेंज तुम्ही म्हणून काय झालंय काय कलर चाललाय तुम्ही मला कसा आला बोली का कलर चेंज ग्रीन ग्रीन अरे वा आयडिया केलं ग्रीन कलर चेंज झालाय का बरं असं केलं तिने थोडं बकल दिलं म्हणून काय बोलली नाही बोलली का तू अशी बसली होती बसून राहिली अशी बसून राहिला तुम्ही. बसून राहिली मी काय बोलली पण नाही घ्यावं लागणार. अरे अशी काही टाकली नसताना तुम्ही आहे तू टाकली का काढू चल ती अशी बसून राहिली काय आपण बोलते तुम्ही बोलले माझ्या बरोबर ती बघ अरे असं किंवा काय आवड फंक्शन दोन घ्यायची तिकडे बघा नाही चिटिंग नाही असं टाकायचं तुला बघायचं काय काय करायचं मी त्याची लोकांना जिंकून द्यायला बसली का ए नो तू हे काय चाललंय ग्रीन कलर करू नका इथे ग्रीन कलर कलर चेंज रेड दोन कलर घेतली मध्ये मी असं चेंज करते का अच्छा अच्छा ना मी भाऊ कलर चेंज बोली मला काय पुन्हा बोलो कलर चेंज ग्रीन बोलो काजल उसकी कार्ड बोला करून चालली आहे तरी कमी केले 4 ठेवले त्यात बस काजल स्किप मी स्किप काजल खालून काढ नाही नाही पडलं ना आता कशाला खायचं तुम्ही कलर चेंज रेड +4 ग्रीन बोला कोणता बोला पुन्हा हा ठीक आहे आपण प्लस फोर टाकू शकतो ना प्लस वर कधी घालतो प्लस येलो तुला पहिले त्या काढ काय बोलली तू येलो कलर हे काय कोण कोची को हारू जिंकली कलर ते आता हमरा डाव आएगा ते पटाक देखी का कोणा सांगू अरे कधी दुसरा कधी काढ येलो प्लस होला प्लस आहे तुला तो सांगता का प्लस प्लस ऐक देवा पडले असते कुठे गेली आता आम्ही चाललोय असंच वॉक आता करायला आम्ही चाललोय या आमचा रास्ता सायकलचा काचेच्या इथून सायकलचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला इथं सायकलच पण नाही माझ्या डोक्यात असा विचार होता की असं एक स्कूटी घ्यावी 5-10 मिनिटासाठी नाही तुला गावात येते राहून चालवायला टाकावा. स्कूटी आम्हाला कुठे तर येते असं कोणाला तरी मी बोलू की मला एक 5-10 मिनिटासाठी द्या असं एक स्ट्रेट सकाळचा असा सीन झाला की आम्हाला जे होतं काय म्हणतात तू पकड ना ह्या साईडने ते हां आम्हाला जे होतं ते आम्ही आमचा जो रूमवाला होता त्याला विचारलं की आम्हाला नॉर्थ हंपेला रास्ता कॅफेला जायचं आहे तर आम्हाला ऑटो सांग तर तो आम्हाला सांगतो किती 1800 रुपये जेव्हा की हॉस्पेटवरून
हम्पीला यायचे आमचे किती घेतले होते, त्याने फक्त 350 घेतलेले आणि तिथून ते इथल्या इथे यायचे आम्हाला 1800 रुपये सांगतात. मग त्याला आम्ही म्हणलं नाही ठीक आहे आम्ही दुसरं बघू, आणि दुसरे पण असे 1000 वगैरे सांगत होते. म्हटलं इथल्या इथेच कशाला 1000 रुपये. मग ते तिथेच आम्ही जिथे टिफन करत होतो नाश्ता, तिथले ते काका बोलले की हे करा, काय करा, ऑटो घ्या इथून नदीपर्यंत, आणि नदीपर्यंतचे फक्त 20 रुपये होतील पर पर्सन. 20 रुपये. त्याच्यानंतर तुम्ही 50 रुपये बोटीतून जा. घेतले पण 50 घेतले. हां 250 दिले ना. 100ची नोट दिली. 250 दिले नाही कुठे बोटीला. नाही, बोटीला नाही, बोटीच्या आधी हां तिथे 100 100 रुपये दिले. दिले. हां तर ते 100 रुपये हे करा, आणि म्हणजे ते 100 झाले. त्याच्यानंतर तो बोला बोटीने जा, बोटीचे तुमचे 50 रुपये पर पर्सन होतील, तर ते 250 रुपये झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही मग रिक्षा केली. रिक्षा आम्ही 300 रुपयेमध्ये केली. तर मग किती झाले? 500 300. 500 अगं 300 रुपये. किती आहे तर 300 रुपये म्हणजे किती झाले? 100. 100 प्लस 250 किती होतात? 350. 350 प्लस 300 650. म्हणजे जे आम्हाला 1800मध्ये सांगितलं ते आम्ही 650मध्येच केलं. 650 हां. आता तुम्ही असं नाही म्हणू शकत की कायच इथल्या इथं जायला तर दिलेच ना 650. आता ही टुरिस्ट प्लेस आहे, इथं आपण नाही बोलू शकत की आम्हाला मीटरने. मीटर तर नाहीच आहे, मीटरने तुम्ही कायच जाणार, मीटर तर नाहीच आहे. त्यामुळं जे काय आहे त्यातल्या त्यात स्वस्तात कसं पडेल ते फक्त बघायचं आहे का नाही. येस व्ह्यू बघा बाहेर, ही भाताची शेती आहे. व्ह्यू बघा तुम्ही कसा मस्त आहे, किती छान. ही सगळी इथं भाताची शेती आहे. तिथे फोटो काढतात. भारी इथं चांगलं आहे. फक्त ही साऊथ हम्पीला सगळं मॉन्युमेंट्स आहेत, तर नॉर्थ हम्पी त्याच्या नेचरसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे भाताची शेती, जस्ट नेचरला एक्सप्लोर करा, नेचर एन्जॉय करा. आणि ह्या साईडला फॉरेनर लोक पण लई जास्त आहेत. आम्ही राहतो तिथे सगळे फॉरेनरच बसलेले आहेत. स्कूटी घ्या आणि फिरा. इथे स्कूटी अवेलेबल आहे. आम्हाला स्कूटी नाही चालवता येत, आम्हाला सायकल चालवता येते. ते बोले सनापूर तिकडे तुम्हाला सायकल मिळणार, तिकडे नाही मिळणार. आता बघू, उद्या रस्त्यात जाता सनापूरला मध्ये थांबून सायकल भेटली तर भेटली, नाहीतर तो पण हम्पीमध्ये. कॅफे आहे गेस. हां इथे सगळे कॅफेच आहे तिथे. नाहीतर मग ते पण छान आहेत. हो, नाहीतर आमचं हम्पीमध्ये चला आपण सायकल पुढे आलो. सायकल चालवायचं स्वप्नच राहणार. स्वप्नच राहणार आहे. तोच एक फक्त टास्क राहिला, बाकीचं आमचं सगळं फिरून झालंय, सगळं डिस्कवर करून झालंय, सगळी मजा करून झाली हम्पीमध्ये. आज आम्ही फक्त बसणार, फिरणार, रिलॅक्स करणार, रूमवर जाऊन फोटो काढणार, उनो खेळणार आणि मजा करणार. मी आज छान दिसते. आणि सगळं enjoy. तापाची गोळी खाऊन जरा एनर्जी आल्यासारखं. आमच्या एकाच मेंबरची फक्त तब्येत थोडीशी डाऊन झाली, ती म्हणजे साक्षी. सकाळी तिला थोडं ताप आल्यासारखं झालेलं, पडून होती. नंतर तिने तापाची गोळी खाल्ली. नाव शी इज फाईन. थोडी थोडी ते दाखवून देत नाही. तर बाहेर आली आहे तर कसं आलं ना, पडून राहा. खूप मोठं सॅक्रिफाईस अजून तरी असं वाटतंय. अजून थोडंसं हां आहे, थोडंसं वाटतंय. संध्याकाळी जेवल्यानंतर आणखी गोळी खाल्ली की सकाळी मुंबईला टुनुक पुढे मारत जाशील. आणि आता बस आम्ही येतानाच बघितली आनंद ट्रॅव्हल्सची कशी आहे, त्यामुळे बसचं काही टेन्शन नाही, बस पण व्यवस्थितच असणार आहे. तर मला हा आमचा कॅफे रात्रीचा पूर्ण फुल भरलेला आहे. अशी लोक आली इथे. अस्थेटिक व्ह्यू. अजून पूर्ण अंधार नाही झाला आहे, आम्ही ते रिलॅक्स करायला बसलो आहे. साक्षी आणि कोण ग? काजल. साक्षी आणि काजल ते अजून बाहेर फोटो काढतात. आमची हाऊस झाली आहे, आम्ही आता रिलॅक्स व्हायला बसलो आहे. आता आम्ही इथे कॉफी ब्रेकसाठी आलो आहे. इकडे बघ. हाय. आता आमचं कॉफी टाईम आहे. फोटोशूट झालं आहे, खूप सारे फोटो काढून झाले. आता इथं भयंकर मच्छरी झाडी असल्यामुळे आता कॉफी ब्रेक चालला आहे. आणि आता आम्ही उनो खेळतोय. आता आमची परम सुंदरी उनोचं कार्ड शम्प करतीये. वैष्णवी हॉट काय घेतले आपण? कॉफी पिते. कॉफी. साक्षी हॉट चॉकलेट खातीये, पितीये. असा युनोचा डाव मांडलाय. But the real magic was always here in the forest. उनो आहे, आम्ही युनोच म्हणतोय. असे कार्ड्स आलेत. मला पण कलर नाही समजत आहेत काय काय खेळणार आहे मी, काय माहिती. जे कार्ड हे माझे कार्ड्स आहेत.
आज आमचा हम्पीतला शेवटचा दिवस आहे. आज 25 तारीख आहे. आज आमची 5 वाजता बस आहे. परतीच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे आणि जाऊ नाही वाटत आहे. जायचं काही तासपर्यंत नाचायचं. आज जाऊ वाटत नाही. बँक बॅलन्स जाणं इम्पॉर्टंट. 0 झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला कोणी तर ठेवून घेणार नाही. त्यामुळे आता आम्हाला रेडी बिडी आम्ही झालेलो आहे सगळं आणि आता इथे नाश्ता करणार आणि पळणार इथून. कॉफी पिणार, स्ट्रॉंग कॉफी पिणार. बघू शुगर आलू पराठा मागवलाय. हा एकच मागवलाय, यांच्या टेस्टवर भरोसा नाही म्हणून पहिला एकच मागवलाय. आवडला तर मग आणखी घेणार. हा कॅफे आम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. आता आमची परम सुंदरी दाखवते. काही गुड मॉर्निंग बिड मॉर्निंग. हां तू बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मुंबई. मुंबईमध्ये आहोत का आपण? असं बोलायचं, मुंबईचे व्ह्युअर्स आहेत ना आपले. बोलते का गुड मॉर्निंग? हां. आता नाश्ता आल्यानंतर तुम्हाला दाखवते काय नाश्ता आहे. तोपर्यंत तुम्ही करा तुमचा नाश्ता. ही आता आमची स्ट्रॉंग कॉफी आणि हॉट चॉकलेट आलेलं आहे. चांगलं आहे. काय कर त्या कॉफीमध्ये काय घेतले मी ते हॉट चॉकलेट. हां हॉट चॉकलेट. ते जरा लई कडू आहे, त्याच्यात जरा साखर टाकावी लागते आणि कॉफीमध्ये पण टाकावी लागते. लईच कडू देतात. आता स्ट्रॉंग कॉफी कडू असणारच, पण आम्हाला थोडी साखर लागते त्याच्यामध्ये. स्ट्रॉंग कॉफी कडीच असते. चुप तर मग कशाला सेव्ह करून आणि सेव्ह करून काय करायचं? गॅलरीत कसं येतं गाणी आता कॉफी आली आहे. यांचा कॅफे चांगला आहे, पण असं असतं की सकाळी 7 वाजता ऑर्डर दिलं 10 वाजेपर्यंत भेटत किंवा तुम्ही आधी खाल्लेलं जिरल्यावर दुसरं येतं. कॉफी अर्धी जिरली आमची, अजून आलू पराठा नाही आला आहे. आणि असं आहे की आम्ही नाही पण म्हणू शकतो, पण आलू पराठ्याला नाही म्हणायचं, पाप लागतं. त्यामुळे आलू पराठा खाल्ल्याशिवाय तर जाऊ शकत नाही. कधी देतोय काय माहीत, आणि आवडला तर मग दुसरा घ्यायचा, पण पहिलाच येत नाही अजून. दुसरं कायच घेणार आहे. हां दुसरं काहीच घेणार मग तर आम्हाला बसच आमची इथं येईल डायरेक्ट. घ्यायला जाईल येतो. बघू आलू पराठा आलं तुम्हाला आलू पराठ्याचा नाही फोटो तर त्याच्या टाकू. मागे पळायची त्या दिवशी कोणाच्या पाठी? त्या दिवशी अयो. चांगला भेटलेला म्हणून. आणि आमचा बसवाला म्हणजे त्या दिवशी जी आमची पळापळ झाली त्यामुळे आम्हाला वेळेत जाणंच आहे. खूप वेळेत ते आनंद ट्रॅव्हल्सवाले अजिबात 1 मिनटं ज्या टायमाला बोलले त्याच टायमाला आले आणि ज्या टायमाला सोडायचं होतं त्याच टायमाला सोडलं. त्यामुळे वेळेत जाणंच आहे. नाहीतर इथं तर रिक्षावाले काका पण नाही पळापळ करायला, आम्हालाच पळायला लागेल. चला आता पराठा पराठा दाखवेल मी तुम्हाला. फायनली 1 तासाच्या वेट नंतर आमचा आलू पराठा आला आहे. आणि आता इथं झालं आहे असं की 4 तुकडे माणसं 5, तर कोण सॅक्रिफाईस करणार आहे? मी फक्त एक घास बघणार आहे, मला नको. अरे वा बरं झालं. काळजी नाही खाणार. वैष्णवीनी सॅक्रिफाईस केले, चांगली गोष्ट आहे. घास बघणार आहे. आता आम्ही खाणार आलू पराठा.